जय जय रामकृष्ण हरी. कधी घरात अचानक अडचणी वाढल्या आहेत का? कधी विनाकारण पैशांचा तुटवडा जाणवला आहे? कधी मुलांच्या आयुष्यात प्रगती थांबली असं वाटलंय? आणि डॉक्टर सांगत नाहीत, ज्योतिष सांगत नाहीत, पण मन मात्र हळत नाही. संत म्हणतात, ज्या घरात पितरांची कृपा नसते तिथे सुखाचा वास होत नाही. पण अशी एक साधना आहे जी पिढ्यानपिढ्या चालत आली आहे, जी केवळ दोष कमी करत नाही, पण घरात देवाचं आणि पितरांचं आशीर्वादही पावसासारखा बरसवते. ती साधना म्हणजे हरिपाठ. हो, केवळ हरिपाठ वाचल्याने पितृदोष कमी होतो. पण कसा, का, यामागचं अद्भुत रहस्य काय? तुमच्या विचारांची उत्तरं आज तुम्हाला मिळणार आहेत. म्हणून हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण आजचा व्हिडिओ तुमचं घर, तुमचं आयुष्य आणि तुमचं पितृऋण तिन्ही बदलू शकतो. या भावनिक आणि भक्तिमय व्हिडिओमध्ये तुम्ही पाहाल पितृदोष म्हणजे नक्की काय, पितर असमाधानी असतील तर घरात काय परिणाम होतात, हरिनामाचा कंपन पितृलोकांपर्यंत कसा पोहोचतो, हरिपाठ पितरांना शांती का देतो, संतांनी हरिपाठाला पितृशांतीचं साधन का मानलं, हरिपाठ कसा, कधी आणि किती वेळा करावा, एक हृदयाला भिडणारी सत्यकथा. हरिपाठ म्हणजे केवळ अभंगाचं पठण नाही, तो पितरांसाठी दिलेलं श्रद्धेचं अर्पण आहे. जिथे हरिनाम आहे तिथे पितर रुसत नाही, आणि जिथे पितर प्रसन्न असतात तिथे आयुष्य आपोआप मार्गाला लागतं. जर तुम्ही तुमच्या पितरांसाठी काही चांगलं करायचं ठरवत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. अशाच भावनिक, भक्तिमय आणि संत वाणीवर आधारित व्हिडिओसाठी सनातन धर्म माहिती चॅनलला सबस्क्राईब करा. पहिला, हरिपाठ म्हणजे काय? भक्तांनो, हरिनाम एक झरा, पाप ताप सारे धुवून जाईल. हरिनाम हा एक झरा, पाप ताप सारे धुवून जाईल. हरिपाठ म्हणजे संत ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम, एकनाथ यांनी मांडलेला ईश्वर संवाद. हे फक्त अभंग नाही, हे ऊर्जा आहे. जिथे हरिपाठ होतो तिथे देवाची उपस्थिती निर्माण होते, आणि देव येतो तिथे पितरांचं दुःख राहत नाही. दुसरं, पितृदोष म्हणजे काय? पितरांना समाधान मिळालं नाही, त्यांनी दिलेलं पुण्य घरात पोहोचलं नाही, त्यांचा आत्मा शांत आहे, तर घरात काय होतं? पैशांचे अडथळे, नोकरीत अरिष्ट, घरात भांडण, आजार, मुलांच्या शिक्षणात अडचणी, गर्भधारणेत त्रास, कामात प्रगती न होणे, हे सगळं आहे पितरांचं अपूर्ण समाधान. तिसरं, हरिपाठ वाचल्याने पितरांना शांती का मिळते? यामध्ये 3 कारणं आहेत. पहिलं, हरिनाम ही पार लौकिक ऊर्जा आहे. हरिनाम उच्चारला की अतिशय सूक्ष्म तरंग निर्माण होतात. हे तरंग थेट पितृलोकांपर्यंत पोहोचतात. जसं रेडिओ म्हणतात नारायण, आपण कोणत्याही फ्रिक्वेन्सी पितरांना अमृतासारखं वाटतं. तसंच हरिपाठ, जेव्हा आपण हरिपाठ करतो तेव्हा त्या कंपनाने पितरांच्या सूक्ष्म देहाला ऊर्जा मिळते, पितरांचं दुःख इच्छा कमी होतात. संत म्हणतात, नारायण नारायण ध्वनी हरिपाठाने अमृतासारखा वाटतो, नष्ट होतो. जेव्हा आपण हरिपाठ करतो, हे अभंग म्हणजे जेव्हा त्या कंपनाने पितरांच्या सूक्ष्म देहाला ऊर्जा मिळते, नकारात्मक शक्तीचा नाश कमी होतात. पितृशांत आत्मा शांत नकारात्मकता आहे. हरिपाठाने घरातील दोष, नकारात्मकता जाळून टाकते. हे अभंग म्हणजे मंत्र, सत्यकथा. हरी हा शब्द कथा सांगतो, स्वतः नकारात्मक शक्तीचा नाश करणारा. घरात सगळं होतं, पितृदोष, पण तरी प्रकारची नकारात्मकता आहे. हरीचं लग्न जमत, नकारात्मकता जाळून, वडिलांची तब्येत सतत ढासळत होती, सत्यकथा. घरात भांडण, पैशांचा तुटवडा, पुण्यात सगळ्यांनी उपाय सांगितले, घरात सगळं होतं, शांती, पण तरी काहीच बदलला, नोकरी नव्हती. एक दिवस एक मुलीचं लग्न जमत नव्हतं, त्यांनी फक्त एवढंच सांगितलं, सतत ढासळत, सकाळी 15 मिनिटं भांडण, हरिपाठ, पैशांचा तुटवडा, याहून मोठा सगळ्यांनी उपाय सांगितले, नारायण नारायण शांती, पण काहीच बदलत वाटतो. एक दिवस जेव्हा आपण हरिपाठ करतो तेव्हा ते एवढंच सांगितलं, पितरांच्या सकाळी देहाला ऊर्जा मिळते, हरिपाठ करा, अपूर्ण याहून मोठा पितृप्राच्या शांत आत्मा शांत होतो. कुटुंबाने हरिपाठाने घरातील दोष नष्ट. पहिल्या आठवड्यातच हे घरातील वातावरण बदललं.
हरी दुसरा हा शब्द मुलाला स्वतः नोकरी मिळाली. नकारात्मक शक्तीचा नाश तिसऱ्या करणार महिन्यात आहे. मुलीचा विवाह ठरला पितृदोष ही एक आणि प्रकारची वडिलांची नकारात्मकता आहे. सुधारली. त्या हरिपाठ संतांनी नकारात्मकता सांगितलेलं जाळून वाक्य टाकते. आजी त्या घरात एक फ्रेम भावनिक करून ठेवलेलं आहे. सत्यकथा. ही जे कथा त्यांच्या सांगतो पितरांना पुण्यातील विसरतात, एका त्यांना कुटुंबाची सुख विसरतं. घरात सगळं होतं जे त्यांच्या पण पितरांना तरीही विसरतात, मुलाला त्यांना नोकरी सुख नव्हती. विसरतं. पण मुलीचं जे लग्न हरिनाम जमत धारण नव्हतं. करतात त्यांना वडिलांची पितर तब्येत स्वतः सतत आशीर्वाद ढासळत देतात. होती. घरात भांडण, पैशांचं तुटवडा. हरिपाठ नेमका सगळ्यांनी कसा उपाय करावा? सांगितले, पूजा, यज्ञ, सकाळी शांती, पण स्नानानंतर काहीच बदलत नव्हतं. दुसरं एक दिवस घरात एक दिवा संत लावून भेटले. तिसरं त्यांनी फक्त शांत एवढंच मनाने, सांगितलं. चौथं सकाळी मोबाईल 15 बाजूला मिनिटं ठेवून हरिपाठ पाचवं करा नियमित. याहून सहावं, मोठा संत आठवड्यात म्हणतात किमान 4 नारायण दिवस नारायण किंवा रोज. रोज. सातवं, पितरांना पितरांच्या अमृतासारखा नावाने वाटतो. प्रार्थना. जेव्हा आपण हरिपाठ करतो, हे हरी आमच्या तेव्हा त्या पितरांना कंपनांनी शांती दे. पितरांच्या त्यांचं सूक्ष्म अपूर्ण देहाला पुण्य ऊर्जा आम्हाला लाभू मिळते. दे. त्यांची सहावं, अपूर्ण हरिपाठ इच्छा केल्यावर कमी होतात. घरात काय बदल शांत आत्मा शांत होतो. वातावरण शांत होतं. हरिपाठाने राग कमी घरातील होतो. दोष मन नष्ट स्थिर होतो. होतं. पितरांचा हे दोष अभंग कमी म्हणजे होतात. मंत्र. आकर्षणाचा हरी नियम हा सक्रिय शब्द होतो. स्वतः लक्ष्मी नकारात्मक प्रवाह शक्तीचा वाढतो. नाश करणार आहे. मुलांमध्ये बुद्धीचा विकास पितृदोष होतो. ही एक प्रकारची घरात देवाचे नकारात्मकता आहे. अस्तित्व वाढतं. हरिपाठ स्वप्नात नकारात्मकता पितर जाळून दर्शन देतात. देतात. आशीर्वाद भावनिक मिळतो. सत्यकथा. पितर हे कथा आपल्यावर सांगतो रागावलेले नसतात. पुण्यातील एका ते फक्त कुटुंबाची स्मरण मागतात. घरात सगळं आणि होतं. हरिपाठ पण हा त्या तरी स्मरणाचा मुलाला सर्वात सुंदर नोकरी मार्ग नव्हती. आहे. मुलीचं हरिपाठ लग्न जमत करा नव्हतं. आणि बघा वडिलांची तुमचं तब्येत घर सतत पितरांच्या ढासळत होती. आशीर्वादाने भरून घरात जातं. भांडण, पैशांचा मित्रांनो, तुटवडा. आजच सगळ्यांनी हरिपाठ उपाय सुरू सांगितले, करा. पूजा, तुमच्या पितरांना यज्ञ, शांती द्या. पण कारण काहीच त्यांच्या बदलत नव्हतं. आशीर्वादाशिवाय एक दिवस आयुष्य एक कधीच संत पूर्ण भेटले. होत नाही. त्यांनी फक्त जर एवढंच तुम्हाला हा सांगितलं, व्हिडिओ आवडला असेल सकाळी तर 15 लाईक मिनिटं करा. हरिपाठ एक करा. हरिभक्त असलेल्या याहून शेअर मोठा करा. संत आणि म्हणतात, सनातन नारायण धर्म माहितीला नारायण सबस्क्राईब करून पितरांना घंटा जरूर दाबा. अमृतासारखा वाटतो. भक्तांनो, जेव्हा आपण मिळूया हरिपाठ लवकरच करतो पुन्हा तेव्हा एका त्या नवीन कंपनांनी विषयावर. पितरांच्या सूक्ष्म तिथपर्यंत देहाला पाहायला ऊर्जा विसरू मिळते. नका. त्यांची सनातन अपूर्ण धर्म इच्छा माहिती. कमी होतात. जिथे आहे शांत भक्ती आत्मा आणि शांत माहिती. होतो. जय जय रामकृष्ण हरिपाठाने हरी. घरातील दोष